मला फक्त तुम्ही म्हणल्या प्रश्न नाही म्हणल्या मग चहा पाणी त्याला ओके. नमस्कार. आज 7 जून 2022. गेले 1.5 वर्ष झालं नवीन ही ग्रामपंचायतची बॉडी आली. नवीन ग्रामपंचायतची बॉडी आली त्यानंतर बहुधा ही पहिलीच पत्रकार परिषद जाहीरपणाने सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन पत्रकार परिषद घेतोय. ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की गेल्या 1.5 वर्षाच्या कालामध्ये काही विकास कामं प्रस्तावित केली, काही मंजूर झाली आणि पुढच्या 3.5 वर्षात ग्रामपंचायतच्या सदस्यांची विकासाची दृष्टी काय असेल याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेत आहोत. प्रामुख्याने ज्वलंत मुद्दे गोपाळ समाज असेल, डोंबार समाज असेल, पालखी तळाचा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आपण ही साधारण घेतली. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की कुठलंही काम हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून असलेले आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातूनच पार पडतं. परंतु कुणीतरी सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीची पोस्ट टाकणे किंवा एखाद्याने फोटो काढून त्या ठिकाणी व्हायरल करणे की आम्ही अशी मागणी केली किंवा आम्ही असं ड्रोनने हे केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी ह्या ठिकाणी मी निश्चितपणे पत्रकार परिषद घेतली. त्यातले प्रामुख्याने काही मुद्दे मी तुम्हाला सांगतोय, त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर त्यावर मला सविस्तर स्पष्टीकरण मागा. आपण सगळ्यात महत्त्वाचं पालखी तळाच्या तिथं अनेक दिवसापासून प्रचंड मोठे खड्डे, त्या पालखी लक्ष्मीच्या मंदिरापासून पालखी तळापर्यंत प्रचंड मोठी दलदल त्या ठिकाणी झाली. पाऊस आलाय, पालखी तळ आत्ता पालखी 28 तारखेला आपल्या इथं येत आहे आणि त्या दृष्टीने ते काम होणं अत्यंत गरजेचे म्हणून वारंवार सातत्याने 1 वर्ष झालं आपल्या ह्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून आपण अजितदादा पवार साहेबांना हे वारंवार मागणी केली आणि त्याचं फलित म्हणून त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये 1 कोटी रुपयाचा तातडीचा निधी मंजूर केला आणि तो सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एस्टिमेट होऊन त्याचं टेंडर ओपन काल मला वाटतं 2 तारखेला टेंडर ओपनिंग डेट होती. ती टेंडर आज टेक्निकल ओपन होईल आणि ते काम 22 तारखेच्या आतमध्ये ते संपवण्याचं त्यांना उद्दिष्ट आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्या लक्ष्मी मंदिर ते पालखी तळाच्या इथला सगळा जो परिसर आहे तो परिसर पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण, त्याचा कंट्रोल महत्वाचा आहे. कारण त्या ठिकाणी पाणी साचून त्या ठिकाणचे रस्ते खराब होतात. त्या ठिकाणी पाण्याचा कंट्रोल करून व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण करणे आणि उरलेल्या पैशामध्ये ती लेंथ साधारण कॉर्नर पर्यंत 540 मीटरची ती लेंथ आहे आपल्याला जी करायची. ते आता त्याच्यातून थोडंसं अजूनही दादांचा एक दूरदृष्टिकोन सांगतो की 2012 साली ज्यावेळेस विराज काकडे जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी दादांनी आपण सांगितलं होतं की आमच्या गावाला 3 प्रमुख रस्ते आहेत आणि 1 रस्ता तक्रारवाडीला जोडणार आहे. त्यापैकी ग्रामपंचायत ते बुवासाहेब वाडा या ठिकाणच्या रस्त्यासाठी आपण पाठपुरावा करून दादांनी तो रस्ता ताबडतोब 7.5 कोटीचा मंजूर करून 2015 साली तो रस्ता झाला आणि त्याच्यामुळं आपल्याला हे मार्केट जे आता जे फुललंय ते दिसते. परंतु ते करत असताना 2 रस्त्यावर अन्याय झाला का असं वाटायला लागलं नंतर, कारण रस्ता मार्केट ह्या बाजूला शिफ्ट झालं आता स्टँडवरचं आणि त्या ठिकाणचं. तर त्या ठिकाणी दादांनी तातडीने 1 कोटी रुपये मंजूर केलं. त्यानंतर आम्ही परत सगळेजण गेलो होतो तेव्हा दादांनी सांगितलं की कमी पडलेला निधी इमिजिएट सीनला चीफ इंजिनियरला सांगितलं की परत एस्टिमेट करून घ्या आणि उरलेला निधी सुद्धा ताबडतोब त्यावर टाकून घ्या. त्यामध्ये आपण त्यांना स्कोप असा सुचवलेला आहे की त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला अजून 5-5 फुटाचं डांबर आणि साईडला गटर आणि फुटपाथ असं ते एक सुसज्ज आपण ज्या पद्धतीवर हा रस्ता केला कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास न होता, ज्या शेवटच्या व्यापाऱ्याची पायरी आहे. आणि जर एखादा रस्त्यावाला असेल तर ते त्यांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे सहकार्य करावं. असा त्या रस्त्याचा एक प्रश्न दादांनी मार्गी लावला, त्याबद्दल पालकमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच धर्तीवर पालखी तळाचा नॅशनल हायवेचा जो रोड आहे तो रोड पिसुर्टीपासून जो डायव्हर्ट झाला 6 पदरी तो रस्ता तिकडून गेल्यानंतर नेरेमधला रस्ता होईल नाही होईल किती वाढेल हे संभ्रम होतो. त्या ठिकाणचे अधिकारी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर मीटिंग झाली. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आत्ता जो अस्तित्वाचा रस्ता आहे तीच कार्पेट लेंथ आम्ही धरणार आहे. तरी सुद्धा आपण त्यांना विनंती केली की साधारण 3-3, 4-4 फूट ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी वाढवून ती लेंथ वाढवा आणि त्या ठिकाणी फुटपाथ
या ग्रामपंचायत पासून आंबेडकर चौकापर्यंत त्या ठिकाणी सुसज्ज असा रस्ता, फुटपाथ आणि झाडी त्या धर्तीवर अशा पद्धतीचा आपला भविष्यातला प्रस्ताव आहे. म्हणजे तो रस्ता आपण नॅशनल हायवेने तो हातात घेतलेला आहे. तिकडे दादांनी रस्ता मंजूर केला, मग तिन्ही रस्ते आपले त्या ठिकाणी पूर्णत्वाला जायला साधारण 1-6 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळे तिन्ही रस्ते पूर्ण होतील. आता 3 रस्ते झाल्यानंतर आपल्या गावाला जोडणारा तक्रारवाडीचा रस्ता जो विठ्ठल मंदिरापासून म्हणजे अहिल्याबाई होळकर चौकातून चालू होतो तो कॅनल पर्यंतचा रस्ता, तो मंजुरीसाठी आपण आदरणीय संजय जगताप यांच्या माध्यमातून, सुप्रियातांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी तो रस्ता आता सध्या मुख्यमंत्री सडक योजनेमधून अहिल्याबाई होळकर चौकापासून ते कॅनॉलपर्यंत प्रस्तावित दिला. त्यांनी एस्टिमेट करायला लावला, अधिकारीवर घेऊन बघून गेले आणि ती मंजूर मुख्यमंत्री सडक योजनेतून झाला. त्याचबरोबर आपण त्यांना सांगितलंय की बाहीच्या मेळ्यातला रस्ता त्या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेतून बसवता येईल का, तर ते म्हणले ते बसवता येईल. ते सुद्धा आपण प्रोग्राममध्ये घेतोय, प्रस्तावित आपण तुम्हाला निश्चितपणे हे सांगतोय. तर त्या ठिकाणी आपण अहिल्याबाई होळकर चौकापासून आरोग्य केंद्रापर्यंत तो रस्ता पूर्णपणे सिमेंटचा आपण करावा असं त्यांना सुचवलंय. पालखी आपलं विठ्ठल मंदिराचा इथला जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी पूर्णपणे कॉन्क्रीटचा स्पेस असावा. तिथं 10 इंची 1 फुटी कॉन्क्रीट करून तो रस्ता कायमस्वरूपी कसा व्यवस्थित राहील याचा आपण करतोय. त्या ठिकाणी दुतर्फा झाडी लावण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार. त्यावेळी लोकांनी थोडंसं सहकार्य करावं असं निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. पालखी तळाचं आता तिन्ही बाजूनी पिचिंग रिटेन वॉल करून तिन्ही बाजूनी दगडी पिचिंगचं काम कालपासून चालू केलेलं आहे पालखी तळाचं. त्या ठिकाणी ते पिचिंग झाल्यानंतर तिथं आता अडचण अशी झाली की त्या ठिकाणची पालखीची जागा आपण ग्रामपंचायतला वर्ग करावी असा प्रस्ताव दिलेला आहे. ती जर जागा वर्ग झाली तर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी खर्च करा येईल, परंतु तरी सुद्धा त्या जागेमध्ये आपण इमिजिएट ती सगळी स्वच्छता करून त्या ठिकाणी रंगरंगोटी करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा झाडी नव्याने लावून त्या ठिकाणी ती पालखी तळ पूर्णपणे सुसज्ज करणार आहोत. त्याचप्रमाणे नदी घाटाच्या बद्दल संभ्रम बऱ्याच जणांच्या मनात होता. आमदार साहेबांच्या बोलण्यातून त्यावेळी तुमच्यामध्ये गैरसमज होता किंवा संभ्रम होता. विषय तसा नाही. विषय असा होता की त्यानंतर आम्ही आमदार साहेबांची, खासदार साहेबांची मीटिंग घेतल्यानंतर असं प्रस्तावित झालं की तो घाट पूर्णपणे चालू करताना स्मशानभूमीच्या पलीकडून चालू करायचा आणि नवीन पूल जो झालाय आता रेल्वेचा त्या पुलाचा सगळा जो भाग आहे तो घाट करून त्या ठिकाणी सुसज्ज असं वरच्या बाजूला जर काही छोटंसं लँडस्केपिंग करता आलं तर त्या पद्धतीच्या धर्तीवर ती काम प्रस्तावित आहे. ती काम मोठं आहे. ती काम मंजुरीला जायला किंवा मंजुरी होणं हे सगळं पालखी विकास आराखड्यामधला विषय आहे. ती 100% काम मंजूर होईल. त्या ठिकाणी पुढच्या भविष्य काळातला तो विषय आहे. छोटा पूल त्या ठिकाणी आपण चौपाटी करणार आहोत. मोठ्या पुलाला आपण सांगलीच्या धर्तीवर लाईटिंग करणार आहोत. तेही काम आपलं प्रस्तावित आहे. हे सांगण्याचं तात्पर्य असं की बरेच वेळा संभ्रम तयार झाला तर पुढच्या 3-3.5 वर्षाची दिशा तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. तिन्ही चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक आणि बुवासाहेब चौक, ह्या तिन्ही चौकाचं सुशोभीकरण, बुवासाहेब चौकाला आता पैसे शिल्लक आहेत, परंतु तो रस्ता झाल्यानंतर त्या रस्त्याची लेंथ आणि विड्थ किती वाढते त्यानंतर PWD सांगितलं की तुम्हाला त्याचा सेंटर काढून त्या ठिकाणी चौक कुठं करणं गरजेचं आहे हे त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवून देऊ. त्यानंतर तुम्ही ते करा. त्यामुळे ते बुवासाहेब चौकात थांबलंय. शिवाजी चौकाचं आणि आंबेडकर चौकाचं आपण प्रस्तावित केलंय, परंतु ते रस्त्याचं काम झाल्यानंतर त्याची विड्थ समजल्यानंतर मग ती सेंटर घेऊन आपल्याला ती कामे सविस्तरपणे करता येतील. राहिला प्रश्न डोंबारे आणि गोपाळे समाज अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने बरेच वेळा सांगितलं गेलं, बरेच वेळा मीडियामध्ये तुमच्याकडून नाही, सोशल मीडियामध्ये बरेच वेळा पोस्ट पडले. बरेच वेळा पोस्ट पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने हाताळलं, ह्या ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल वाईट वाटायचं कारण नाही. ग्रामपंचायतची विश्वस्त जेव्हा म्हणून बसतो त्यावेळेस जी काम एखादी शाबासकी घ्यायची असते त्या कामाबरोबर एखाद्या चुकीच्या कामाची जर रोष आला तर तेही सहन करायचं ताकद पाहिजे, परंतु ते काम चुकीचं कसं नाही हे सांगण्यासाठी मी करतो. आतापर्यंत काय झालं होतं की रेल्वेने त्या लोकांना नोटीस दिल्या होत्या. डोंबारी समाजाने गोपाळ समाजाने नोटीस दिल्या होत्या. त्यांचं इंटरॅक्शन कुठेही ग्रामपंचायतबरोबर झालं नव्हतं. आम्ही वेळोवेळी सांगत होतो की ग्रामपंचायतला नोटीस द्या, कारण ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी घरकुलं बांधले, परंतु तो विषय अत्यंत वेगळा आहे. तो विषय ग्रामपंचायतनी बांधलेलं घरकुल हे अतिक्रमण होतं का, त्या रेल्वेच्या जागेत होते का,
होते तर मग ते रेल्वेने हटवलं, त्यात दुःख वाटायचं काही कारण नाही. कारण चुकीच्या पद्धतीने जर ते बांधलं असेल तर दुःख वाटायचं काही कारण नाही. परंतु त्या गोष्टीमध्ये खोलात न जाता तरी सुद्धा आम्ही गोपाळ आणि डोंगरा समाजावर रेल्वेवर मांडत होतो. रेल्वेच्या अधिकाऱ्याबरोबर आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य विराजजी काकडे त्यावेळेस पत्र घेऊन गेली तहसीलदार मॅडमचं. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला पत्र देणारे कोण, मुळात तुमच्यावर इंटरॅक्शनच आमचं नाही. त्या ठिकाणी जे अतिक्रमण त्या अतिक्रमणाने हटवणार, कुणालाही सांगितलं नाही हटवणार, ते आमच्या नियमातला विषय. त्यांनी ब्रिटिशकालीन नकाशा देऊन त्या ठिकाणी हे केलं होतं, नकाशा आखला, जागा आखली, वारंवार वॉर्निंग दिल्या आणि त्यानंतर ते रस्ता हटवला. जोपर्यंत रेल्वेची हद्द हटत नव्हती तोपर्यंत आम्ही तहसीलदार मॅडम बरोबर, आमदार साहेबांबरोबर मिटिंग घेतली. तहसीलदार मॅडमनी, प्रांत साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी त्यावेळी सांगितलं. परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळं त्यांच्याकडून ठोस कुठलंही हे आलं नाही. परंतु आता नजीकच्या काळामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली, दादांना कल्पना दिली, हे कानावर. त्यावेळी त्यांच्या म्हणण्यात असं आलं की जे काय करणं शक्य, आपला प्रस्ताव असा होता की आजूबाजूच्या गावचे कुठेही जर गायरान असेल, आजूबाजूच्या गावच्या कुठल्याही गावात असू द्या, कारण त्या लोकांचं पुनर्वसन होणं महत्वाचं आहे. त्यासाठी त्यांची मतदानाची निर्यातच राहायला पाहिजे असा हट्ट नाही. पुनर्वसन फार महत्वाचं आहे, कारण त्यांचे आता प्रचंड हाल झालेत. अजून पाऊस नाही, पावसामध्ये प्रचंड हाल होणार आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना प्रस्ताव दिला की आजूबाजूच्या गावामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून द्यावा, जो कलेक्टर साहेबांच्या अधिकारानेच होऊ शकतो. कारण कुठल्याही ग्रामसभेचा ठराव लागतो ती जागा द्यायची झाली तर. आणि तसंही कुठलंही इंटरॅक्शन आम्ही जर एखाद्या ग्रामसभेवर गेलो तर ती जागा मिळेल म्हणून शंका आहे. म्हणून कलेक्टर साहेबांनी त्यांच्या अधिकारात पुनर्वसनाच्या नावाखाली ती जागा देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पाठपुरावा चाललेला आहे. आपण ज्या त्या लोकांना वेळोवेळी अडचण विचारतोय, ते एखाद्याला जर खायची प्यायची अडचण असेल तरी त्या ठिकाणी आपण त्यांना काय करता येईल ती बघतोय. राहण्याची अडचण, प्राथमिक सुविधा, लाईट, पाणी ह्याची सुविधा आपण पुरवण्याचा प्रयत्न करतोय. नजीकच्या काळामध्ये 2 महिने त्यांना पेशन्स ठेवा म्हणून सांगितले, 2 महिन्यामध्ये करू. दुसरी गोष्ट, आपण निरेमध्ये सुद्धा एक ठिकाणी जागा आहे, त्या जागेचाही प्रस्ताव आपण त्या मालकाच्या संमतीने, आपण एक 20 गुंठ्याचा प्रस्ताव त्यांच्या संमतीने, मालकाच्या संमतीने खरेदी खताचा आपण सीओ साहेबांना देणार आहोत. त्याची कॉपी दादांना देणार आहोत. दादांची मीटिंग 10 तारखेच्या पुढे राज्यसभेची इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. हा एक महत्त्वाचा गोपाळ समाजाचा, डोंबारी समाजाचा प्रश्न, हा प्रश्न तुमच्या कानावर घालण्यासाठी गरजेचा वाटला. विषय परवा दिवशी डीपीसी झाली, परंतु त्या डीपीसीमध्ये फक्त आणि फक्त पालखीचा विषय होता की पालखी आणि पालखी विकास येणाऱ्या गावांचा त्याच्यासाठी होता. त्याच्यामुळे बाकीच डीपीसी झालं नाही. नजीकच्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये आपली साधारण 1 ते 2 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. त्यामध्ये 43 लाख रुपयाची दलित वस्तीची कामं नव्याने प्रस्तावित आहेत, ती आत्ता सध्या टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. आत्ता 1-2 कोटी रुपयाची कामं आपल्याला साधारण आठवडाभरामध्ये नवीन मंजुरी मिळतील. हे जस्ट तुम्हाला एक ओझरतं सांगतोय, ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी निश्चितपणे सांगितल्या जातील. परंतु घाट चौपाटी, नदी घाट, आपण निरेमध्ये खरं तर हे बोलताना का बोलतोय लक्षात घ्या. हे गोष्टी पूर्वी कधी बोललोही नव्हतो. परंतु काय होतंय की एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल की जे आमच्या डोक्यामध्ये आता प्रचंड प्रमाणात आहे की ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निरेगावामध्ये असावं, तर निरेगावामध्ये जागा नाही. आपण काय करतोय की जुनी वॉटर सप्लाय हा पूर्णपणे आपण बंद करण्याच्या मार्गावर आहे. आपण आता जुनं वॉटर सप्लाय जे आहे ते 24 तास कनेक्शन बंद करतोय. त्यानंतर आपण जुन्या सगळ्या टाक्या जे 2 वॉर्डात भरतो ते बंद करतोय. आपण वर्ण भरण्याचा प्रयत्न करतोय. आपण लाईट डेफिशियंट जे आता आहे, 4.5 लाख रुपये लाईट बिल आपल्याला येतं. ते लाईट बिल कसं थांबवता येईल, कसं कमी करता येईल, याच्यासाठी आपण जलजीवन मिशन मधून नवीन प्रस्तावित आपली योजना याची मंजुरीकडे आहे. परंतु आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करतोय. चेंजेस हे करतोय की आपण एक 2-3 चेंजेस मेजर त्यामध्ये करतोय. एक चेंज काय करतोय आपण की सगळे अंतर्गत जे लाईन आहेत वितरण व्यवस्था, ती वितरण व्यवस्था आपण त्या ठिकाणी बंद करतो आणि नव्याने ती वितरण व्यवस्था करतो. जेणेकरून काय झालं की त्याचे डायमीटर छोटे पडायला लागल्यामुळं पाणी पुरवठा त्या ज्या ह्याच्याने दाबाने गेला पाहिजे त्या दाबाने जात नाही. म्हणून आपण ते सगळं आता टोटल हे बंद करतोय आणि मीटर पद्धत आपण लागू करायच्या मार्गावर आहे. 24/7, 24/7 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ती गोष्ट किती शक्य आहे हे ज्यावेळेस अंमलात आणायचा प्रयत्न करू त्याच वेळेस लक्षात घ्या. म्हणजे ते गोष्ट आपल्या डोक्यात आहे. त्याचबरोबर आपण ई मेटरिंगचा एक सगळ्यात नौका प्रयोग ई मेटरिंगचा आपण त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून 4.5 लाख लाईट बिल जे येते ती 0 कसं येईल का नाही हा विषय त्या वेळेचा आहे. कारण आपण लाईट बिल जर विकायचं म्हणलं, जर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर आपण 4 रुपयाने लाईट घेतली जाते आणि 8 रुपयाने आपल्याला चार्ज केलं जातं.
त्यामुळे ते करत असताना आपल्याला साधारण 1.25 लाख युनिट आपल्याला महिन्याला सोलर जनरेशन करावं लागेल. त्यावेळी आपल्याला 4.5 लाख रुपये लाईट बिलचं ही होऊ शकतं. त्याला जागा लागू शकते. आपण वर वॉटर सप्लाय जी आहे ती सुंदर वॉटर सप्लाय आपण करतोय. त्या ठिकाणी गार्डन करतोय, लँडस्केपिंग करतोय, नव्याने सगळं करतोय. कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे. आता निम्म कंपाऊंड वॉल तिथं त्या ठिकाणी झालंय. त्या ठिकाणी आपण इमिटरिंगचं प्रयोग करतोय आणि भविष्यामध्ये जे 2012ला सुद्धा आपण स्कीम करताना त्यावेळी बोललो होतो की नदीच्या पाण्याचा सोर्स आपल्याला बदलता येईल का, आपल्याला टँक बनवता येईल का कॅनलवर, याचा सर्वे आपला निश्चितपणे चालाय. त्या ठिकाणी 50% आपल्याला यश आलंय. त्या ठिकाणी दादांनी सांगितले की आपल्याला त्याचा तुम्ही सगळा आराखडा लेआउट आणून द्या. ताबडतोब आमदार साहेब म्हटले की आपण दादांकडे जाऊन सुप्रियाताईंना घेऊन तो ताबडतोब आपण तो मंजूर करू. आणि आपण सोर्स बदलण्याचं कारण असं आहे की नदीवरचं पाणी किती जरी नाही म्हणलं तरी नदीवरचं पाणी वाहत नसल्यामुळे आणि बऱ्याच नदीकाठी गावं असल्यामुळे त्यांचं गटर असेल किंवा काही ठिकाणी कारखाने आहेत, त्या कारखान्यांची घाण जाऊन त्या ठिकाणी प्रदूषित हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे आपण तो सोर्स बदलून तो कॅनलवर घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आपण जलजीवन मिशन मधली स्कीम आपली थांबली. ऍक्च्युली जलजीवन मिशन मधली स्कीम आपली 3 महिन्यापूर्वीच मंजूर झाली असते आणि ते आतापर्यंत मार्गी लागले असते. परंतु तेजस्वीताईसारखी शिकलेली सरपंच आणि सर्व बॉडी हे एक प्रगल्भ विचार करत असून एक सुशिक्षित विचार करते की लॉंग टर्म थिंकिंग पाहिजे कुठलंही काम करताना. त्याच्यामुळे आपण तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कसा भेटेल, आपण ते टँक करत असताना मिनिमम 45 दिवसाचा स्टोरेज त्या टँकमध्ये असू शकतो, जेणेकरून भविष्यात जर 20-25 दिवसाचा कॅनलचा जर फेरा नाही आला तर त्या ठिकाणी ते होऊ शकतं. तसंच नदीवरून येणारा पर्याय जी लाईन आहे ती लाईन तशीच राहणार आहे. आपली जी लाईन आहे आता DI लाईन मेन रायझिंग मेन ती तशीच राहणार आहे. भविष्यात जरी काही अडचण आली तरी डायरेक्ट नदीवरून पाणी घेऊन त्या 10 दिवसासाठी आपण तो सरप्लस स्टॉक करू शकतो. याच्यासाठी आपला निश्चितपणे प्रयत्न राहील. आपला फिल्टर योजना झालं. एक घंटागाडी उद्या संध्याकाळी येते, परवा तुम्हाला निरोप मिळेल सरपंचाच्या हातून आणि सदस्यांच्या हातून आपण त्याची उद्घाटन घेतोय. 1.5 वर्षामध्ये ह्या गोष्टी बऱ्याच सांगितल्या, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुरळीत नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो. घंटागाडीचं सुरळीत नाही, पाणी पुरवठा अधूनमधून कमी दाबाने येतो, काही ठिकाणी जास्त येतो, हाही सगळा डेफिसिट आहे. घंटागाडीचं कचरा गाडीचं नियोजन बसलेलं नाही, कारण एक कचरा गाडी जी आहे आपली त्या हाताने खाली करावं लागते. त्यामुळे उद्या घंटागाड्यानंतर थोडंफार त्यात सुधारणा होईल. बाकीच्या दोन्ही घंटागाड्या आपण रिपेअर करतोय. घंटागाडीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं घनकचऱ्याचा जो विषय आहे तो आपले 60 लाख रुपये आता शिल्लक आहे, परंतु जागे अभावी ते 60 लाख रुपयाचा निधी खर्च करता येणार. निंबूत हद्दीमध्ये पिंपऱ्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी 2 ओनर्स लँड ओनर्स आपल्याला जागा द्यायला तयार आहेत. आपण जागा त्यांना लीजवर मागितलेला आहे. त्याचा येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही त्या मालकाला बोलवून त्या ठिकाणी लीज ठरवून त्या ठिकाणी घनकचऱ्याचा प्रकल्प 100% मार्गी लावणार. सांडपाण्याचा विषय जो आहे तो सांडपाण्याचा विषय प्रलंबित आहे, तो करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तो कंपल्सरी झाला. त्याच्यामुळे तेही नजीकच्या काळामध्ये 100% सांडपाण्याचा विषय होईल. स्मशानभूमीचा आणि दफनभूमीचा अत्यंत ज्वलंत विषय आहे. वाणी समाजाची दफनभूमी असेल, मुस्लिम समाजाची दफनभूमी असेल, मुस्लिम समाज दफनभूमीला 10 लाखाचं काम आपण चालू करतोय. स्मशानभूमीला आपण नजीकच्या 10 दिवसामध्ये आपल्याला 20 लाखाचा निधी येणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आपण नवीन एक युनिट मागितलेलं आहे. अलीकडच्या बाजूला युनिट आपल्याला कमी पडतात, कारण पाठीमागच्या आठवड्यात 4 मैती झाल्यानंतर 2 मैती खाली आपल्याला दहन करावं लागल्या. त्या ठिकाणी आपण निश्चितपणे करतोय. स्टँडवरची इमारत आपण दुरुस्तीसाठी स्ट्रक्चरल ऑडिटसाठी दिले, त्या ठिकाणचा रिपोर्ट आता 2 दिवसात येईल. त्या ठिकाणी जो काय रिपोर्ट येईल त्याप्रमाणे निश्चितपणे करू. ग्रामपंचायतची इमारत आपण पूर्णपणे त्या ठिकाणी संविधान स्तंभ बसवतो. या ठिकाणी आपण संविधानाचा स्तंभ बसवतो आणि पूर्णपणे रिनोव्हेट करून ग्रामपंचायतचंही आपण बिल्डिंग त्या ठिकाणी आपण रिनोव्हेट करायच्या मार्गावर आहे. हे सगळं तुम्हाला गोष्ट सांगत असताना काही प्रश्न जास्तीत जास्त झाडं लावण्याचं काम आपण या ठिकाणी निश्चितपणे करू. मध्यंतरी झाडे लावली, त्यातली काही झाडं जळत होती, त्यामुळं आपल्याला एक सल्ला दिला गेला नर्सरीवाल्याकडून की पावसाळा चालू झाल्यानंतर जर झाडं लावली तर नैसर्गिकरित्या ते झाड वाढेल आणि त्याच्या मुळ्या खाली गेल्यानंतर ते पाणी ऑब्झर्व करून होईल. हे काही गोष्टी चौकशी करायला सांगितलं तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं पुढील 3-3.5 वर्षामध्ये आम्ही आता 1-2 ते 3 दिवसामध्ये चॉकआउट करतोय कार्यक्रम. सदस्य आपल्याला आहे,
जसं पूर्वी आपण केलं होतं. आपण सदस्य आपले दार घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डामध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित असलेला विकास, हे जे गोष्टी आहेत ते गव्हर्नन्स प्रोसेस आहे, हे चालत राहते, परंतु ते सांगणं गरजेचं का वाटलं तुम्हाला? या एक नियोजनबद्ध दृष्टीने आपण विकास करण्याच्या मार्गावर आहोत की त्या ठिकाणी जाऊन सदस्य आपल्या दारेमध्ये आपण सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आराखडा तयार करून मायक्रो आराखडा प्रत्येक आळीचा, प्रत्येक वार्डाचा, प्रत्येक छोट्या छोट्या ह्याचा त्या ठिकाणी सर्वात पहिलं हाती काम काय घेतलं तर सार्वजनिक शौचालय खूप सुंदर आहे. त्या वार्ड नंबर 4 मधलं शौचालय अत्यंत चांगल्या धर्तीवर तिथं जाऊन बघितलं तर खूप दर्जेदार काम चाललंय. वार्ड नंबर 3 मधलं जर घरकुल बघितलं अत्यंत दर्जेदार झालंय. प्रत्येक ठिकाणची स्वच्छता करून त्या ठिकाणी नवीन कसं आपल्याला शौचालय बसवता येतील हे एक आपलं प्रश्न त्या ठिकाणी लावतोय. मच्छी मार्केट आणि बाजार विकासाचा प्रश्न एक प्रलंबित आहे. मच्छी मार्केट होणं अत्यंत गरजेचं आहे. नेऱ्यासारख्या ठिकाणी मच्छी मार्केटचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आपण जागा शोधली, आपण मच्छी मार्केटसाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांचे छोटे मोठे वाद होत राहिले त्या लोकांचे. त्या ठिकाणी 20 ते 25 मच्छी विकणारे आहेत, त्यांना आपण कट्टे करून त्या ठिकाणी एक सुसज्ज असं मच्छी मार्केट छोटंसं का होईना पण आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. बाजाराचा जो काही कट्ट्याचा भाग आहे तो आपण सासवड जेजुरीच्या धर्तीवर झाकण्यासाठी आपण निधी मागतोय नाविन्यपूर्ण योजनेतून, परंतु त्याला आपल्याला तेवढंसं यश अजून आलेलं नाही. परंतु डीपीसी मध्ये आपण अजितदादांना डीपीसीच्या आदल्या दिवशी जाऊन त्याचा आराखडा काढून त्या ठिकाणी करतोय. प्रज्ञा शिक्षी म्हणून आपले आर्किटेक्ट आहेत जे दादांची कामं बघतात, बारामतीचे आहेत, श्रीकांत शिक्षींची पुतणी, त्यांना आपण हायर करतोय, या मीटिंगमध्ये मंजूर घेतोय. त्यांच्याकडून आपण अनेक विकास कामांची जी काही आपण आता मी प्रस्तावित केली त्यांचे प्रत्येकाचे ब्ल्यूप्रिंट काढून तो प्रेझेंटेशन आपण मंत्रिमंडळात ज्या त्या अधिकाऱ्याला आपण त्या ठिकाणी देतोय. वार्ड नंबर 5 मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आमचे सदस्य संदीप जायवडे, बंडगरताई आणि जावळेताई यांच्याकडून वारंवार त्या गोष्टीसाठी आणि वाडीच्या रस्त्यासाठी आणि बाईच्या मळ्यातल्या रस्त्यासाठी वारंवार मागण्या होत होत्या. त्याच्यातून आमदार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेऊन तो रस्ता ताबडतोब मंजूर केला. आपण पशुवैद्यकीय दवाखान्याचा एक प्रस्ताव देतोय. त्या ठिकाणी आपण निरेमध्ये राखेला ज्या पद्धतीने पायलट प्रोजेक्ट झाला सोलर लाईटचा, त्या धर्तीवर आपण या डीपीसी मध्ये मागणी केली की आम्हाला कमीत कमी 300 ते 400 लाईट्स त्या पद्धतीवर भोले कॉलनी सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुसज्ज अशी ही बसली कॉलनी बसली, बाईच्या मळ्यात असेल, तुमच्या कोळी वस्ती रिमोट प्लेसमध्ये जिथं आपण विनाकारण इथून आपल्याला लाईटचं दुरुस्ती करता येत नाही अशा ठिकाणी ते बसवणं. वाडीचा रस्ता जर मुख्यमंत्री सडक योजनेतून झाला त्या ठिकाणी सोलरचे लाईट्स असावेत, अशा एक योजना आपण त्या ठिकाणी दिली. अनेक योजना त्या ठिकाणी हे करत असताना सगळ्यात महत्वाचं स्वच्छता, याच्यावर आपण 100% भर देणार आहोत. इथून पुढच्या काळामध्ये स्वच्छता असेल, काही ठिकाणी अतिक्रमण परत होतात, काही ठिकाणी आपण फ्लेक्सी आपण नियम लावले परंतु ते नियम मोडले जातात. नियम बनवत असताना काही नियम मोडणारे लोक असतात, परंतु आपण प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. या बॉडीची काम करण्याची पद्धत की प्रत्येक ठिकाणी समजून सांगून अगोदर आपण बघूया, प्रेमाने बघूया, प्रेमाने जास्त कामं होतात. त्याच्यामुळे ते कामं आणि वार्डातली जी कामं मेन्शन करायची गरज नाही, त्या त्या ठिकाणची कामं त्या त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स जी घेतली ती प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली की कुठलंही काम संस्थेच्या माध्यमातूनच होतं. कारण जर पाठीमागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये असेल किंवा मी सरपंच नसताना किंवा बॉडी नसताना जर मी त्या कामाचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित लोक हसले असते जे आता हसतील. लोक म्हणले असते की मग त्यावेळेस तुम्ही सरपंच असताना ते काही हे झालं नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेला इतकं महत्व असतं की त्याचा कागद बोलतो. सरपंचाचा ठरावाचा कागद गेल्यानंतर त्याला महत्व येतं आणि त्या ह्याच्याप्रमाणे पालकमंत्री आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय संजय जगताप, आदरणीय दादांच्या माध्यमातून आणि वेळ प्रसंगी जर एखादं मोठं काम असेल, केंद्रातलं काम असेल तर ताईंच्या आणि पवार साहेबांच्या माध्यमातून, आम्हाला विराजींच्या माध्यमातून असेल, आम्ही सगळे सदस्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही हे कामं पूर्णत्वास नेणार. जनतेने संपूर्णपणे 5 वर्ष निवडून दिले. एक जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की 100% ट्रान्सपरंट कारभार आणि 100% विकास करण्याची दृष्टी ठेवून काम करेल. एखादा काम कदाचित पाठीमागेही पडेल, टेक्निकली अडचणी येऊ शकतात एखाद्या कामाला, परंतु प्रामाणिक प्रयत्न ह्या बॉडीकडून 100% केला जाईल आणि निश्चितपणे तुम्ही दिलेला विश्वास, तुम्ही ठेवलेला विश्वास हा सार्थ ठरवतात एवढंच या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. आता तुम्हाला जर काय वाटत असेल या विषयावर विचारा.